मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,315 वरती। 24,315 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली। ठीक आहे, मार्केट ओपन झालं, थोडं खाली गेलं, थोडं रिकवर होण्याचा पण मार्केटने प्रयत्न केलेला होता, पण अचानक मार्केटमध्ये सेलिंग आली आणि आजचं मार्केट जे होतं त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी होती। हे बघा, व्हॉलॅटिलिटी हा शब्द तुम्ही समजून घेतला पाहिजे। मार्केटमध्ये येत असणारे उतार चढाव, अचानक मार्केट वरती पण जात असतं, अचानक खाली पण येत असतं, पुन्हा रिकव्हरी होत असते, अचानक मार्केटमध्ये सेलिंग पण येत असते। अशी ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार त्याला आपण म्हणत असतो व्हॉलॅटिलिटी। जे उतार चढाव येत असतात मार्केटमध्ये त्यालाच आपण म्हणत असतो व्हॉलॅटिलिटी। आणि आजचं मार्केट जे होतं कन्फ्यूज करणार होतं। ठीक आहे ना, इंट्राडेमध्ये जर तुम्ही बघितलं ना 5 मिनिटांमध्ये, हे तर ॲनालिसिस आपण डेलीमध्ये करतोय, एका दिवसाची कॅन्डल आपल्याला या ठिकाणी दिसते, इथं आपण चांगल्या प्रकारे चार्टला समजू शकतो। आणि माझा प्रयत्न पण असतो की तुम्ही जास्तीत जास्त लॉंगर टाईम फ्रेममध्ये चार्ट बघितला पाहिजे, म्हणजे बिग टाईम फ्रेममध्ये चार्ट बघितला पाहिजे। बहुतेक जण लाईव्हवरती येत असतात, मला विचारतात की कोणत्या टाईम फ्रेममध्ये चार्ट बघायचा, 5 मिनिटांमध्ये आपल्याला ट्रेंड समजतो का, 5 मिनिटांमध्ये मी स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे का, अशा पद्धतीचे प्रश्न मला येत असतात लाईव्हवरती पण, किंवा काही व्हिडिओच्या खाली कॉमेंट पण येत असतात। तर 5 मिनिटांमध्ये चार्टमध्ये ग्लिच येत असतात मित्रांनो। ठीक आहे ना, कोणत्याही स्टॉकचा ट्रेंड तुम्हाला समजत नाही, कोणत्याही इंडेक्सचा ट्रेंड तुम्हाला समजत नसतो, त्यासाठी तुम्हाला बिग टाईम फ्रेममध्ये जावं लागतं। तेव्हाच तुम्ही एखाद्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा ट्रेंड परफेक्ट ओळखू शकतात की हा इंडेक्सवरती जातोय की खाली जातोय। ठीक आहे ना, म्हणजे आपण म्हणू शकतो की डेली टाईम फ्रेम, वीकली टाईम फ्रेम, या मोठ्या टाईम फ्रेममध्ये गेलो की आपल्याला मार्केटचा ट्रेंड व्यवस्थित समजत असतो। 5 मिनिटांमध्ये ग्लिच येत असतात, उतार चढाव मार्केटमध्ये चालूच असणार आहे। बहुतेक जण मग इंट्राडेमध्ये काम करतात, आपण ॲनालिसिस पण करू, पण 5 मिनिटात मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो। खूप साऱ्या व्यक्तींना मी म्हणत असतो की तुम्ही ना इंट्राडेमध्ये काम करू नका। इंट्राडेमध्ये आपला पैसा बनत नसतो। का बनत नसतो त्याचं कारण म्हणजे काय, मार्केट आपल्याला ट्रेंडिंग दिसत नाही। आपण इंट्राडेमध्ये जेव्हा काम करणार, एखाद्या स्टॉकमध्ये जरी तुम्हाला काम करायचं असेल तर तो स्टॉक ट्रेंडिंग पाहिजे। एखाद्या इंडेक्समध्ये तुम्ही काम करताय, म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग करताय तुम्ही, निफ्टी किंवा बँक निफ्टी इंडेक्स असेल तर तो इंडेक्स तुम्हाला ट्रेंडिंग पाहिजे असतो, तेव्हा तुमचा बनणार पैसा। आणि त्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये पण योग्य लेवलला कशी एंट्री घ्यायची हे पण तुम्हाला समजलं पाहिजे। 5 मिनिटांमध्ये जेव्हा आपण चार्टला बघत असतो इंट्राडेमध्ये, तर मार्केट थोडंसं वरती जाताना दिसतं आपल्याला, मग आपण म्हणतो की आता हा इंडेक्स वरती चाललेला आहे, मी एखादा ऑप्शन इथे बाय केला पाहिजे, पण ते मार्केट पुन्हा खाली होऊन जात असतं। अशा वेळेला काय होतं, स्टॉप लॉस हिट होतात। अशा ठिकाणी स्टॉप लॉस हिट होत असतात। स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे काय, लॉस होणार, आणि लॉस झाला म्हणजे काय होणार, ती व्यक्ती जी असते ना पुन्हा एखाद्या जागेवरती एंट्री घेण्याचा प्रयत्न करणार की नाही, माझा लॉस झालेला आहे, आता मी काय करतो, पुन्हा दुसऱ्यांदा एंट्री घेतो, माझा झालेला लॉस जो आहे ना तो मी रिकवर करतो। अशा पद्धतीने पुन्हा त्या ठिकाणी एंट्री घेतली म्हणजे आता मार्केट त्याला खाली येताना दिसलं होतं, तो काय करतो, मग पुट बाय करून टाकतो एखादा, पुन्हा मार्केट वरती जात असतं, त्याचा स्टॉप लॉस हिट करत असतं। मग अशी ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये होते आणि त्यामुळे लॉस होतात, ब्रोकरेज पण वाढतं, त्यासोबत तुम्ही जे मल्टिपल ट्रेड घेत असतात तुमच्याकडून ओव्हर ट्रेडिंग होत असते, त्यामध्ये झालेले लॉसेस जे असतात तुमचे ते पण जास्त, ओव्हरऑल तुम्ही काय लॉसमध्ये जात असतात। एखाद्या दिवसाला होऊ शकतं, जेव्हा ट्रेंडिंग मार्केट असेल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होणार, पण शक्यतो इंट्राडेमध्ये मग तुमचे लॉस होत असतात। त्यामुळे मी सर्वांना सांगत असतो की तुम्ही इंट्राडे करत जाऊ नका, स्विंग ट्रेडिंग करा, चांगल्या कंपन्यांचे स्टॉक पकडा, चांगल्या लेवलला त्याच्यामध्ये एंट्री घ्या, प्रॉफिट बनतंच त्याच्यामध्ये। मी प्रत्येकाला हेच मार्गदर्शन करतोय आणि करत पण राहणार आहे, बरोबर। बहुतेक जणांना व्यसन लागलेलं आहे ऑप्शन ट्रेडिंगचं, ते पण इंट्राडेमध्ये काम करतात, कोणत्याही प्रकारचं हेजिंग नसतं, बरोबर आहे ना, ते सट्टेबाजी चाललेली असते दिवसभर मार्केटमध्ये आणि लॉसेस करून घेतात। आणि आपलं सोशल मीडिया जे असतं त्यावरती पण तेच सांगितलं जातं की इंट्राडेमध्ये खूप पैसा बनत असतो, ऑप्शन ट्रेडिंग करा, त्यामध्ये पण तुमचा खूप मोठा पैसा बनणार। ठीक आहे ना, निफ्टी ऑप्शनमध्ये काम करत चला किंवा बँक निफ्टीचे ऑप्शन असतात त्यांच्यामध्ये काम करत चला, पण मी एकदम विरुद्ध त्याच्या, की त्याच्यामध्ये तुम्ही कामच करायचं नाही। तुम्हाला जर पैसा बनवायचा असेल ना, तुम्ही इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, तुमचा पैसा नक्की बनणार। त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, तुमचा पैसा आपोआप बनत जातो, त्यामध्ये कंपाऊंडिंग करत चला। कंपाऊंडिंग बघा, तुमचा पैसा कसा वाढत नाही, वाढणारच, पण तुम्ही जेव्हा ऑप्शनमध्ये येत असतात ना तुमचा पैसा तर वाढत नाही, उलट तुमचा पैसा वाया जात असतो। तर ह्या काही गोष्टी असतात, त्यामुळे मी तुम्हाला
इंट्राडे करायला सांगत नाही की तुम्ही ना शक्यतो पोझिशनली चला, स्विंग ट्रेडिंग करत चला, तिथेच तुमचा पैसा बनेल. समजलं या गोष्टी सर्वांना. तर आता आपण ॲनालिसिसवरती फोकस करूया. तर इथे तुम्हाला दिसेल आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये सेलिंग झाली, पण मार्केट रिकवर झालं. 24,315 वरती क्लोज झाला. कालचा पण क्लोज जर बघितला मार्केटचा आपला 24,324 वरती होता. हा होता कालचा क्लोज. आणि आजचा क्लोज 24,315 वरती, हा आजचा क्लोज. बरोबर, जवळजवळ मार्केट तिथेच क्लोज झालेलं आहे बघा. इथेच क्लोजिंग होती मार्केटची. आणि कालच्या दिवशी पण कॅन्डलला शॅडो बनली, मार्केट रिकवर झालं. आजच्या दिवशी पण कॅन्डलला शॅडो बनली, मार्केट रिकवर झालं. मार्केटमध्ये सुरुवातीला येते सेलिंग. लक्षात घ्या, आता इथे मार्केटचं स्ट्रक्चर ओळखायचं आहे आपल्याला. मार्केटमध्ये सेलिंग येते, मार्केट रिकवर होते, मार्केटमध्ये सेलिंग येते, मार्केट रिकवर होते. प्रत्येक दिवसाला हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला होताना दिसते 2 ट्रेडिंग सेशनपासून. आणि मार्केट जे आहे तर आपल्याला 5 ते 7 ट्रेडिंग सेशन झाले एका रेंजमध्ये इथे दिसतंय आपल्याला. त्याच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतंय. खाली सपोर्ट कोणता? हा 24,174. हा मार्केटसाठी एक सपोर्ट आणि वरती एक रेजिस्टन्स 24,400. या लेवलच्या दरम्यान ट्रेड करताना दिसतंय. आजची ओपनिंग पण बघा, बरोबर 24,400 वरतीच झालेली होती मार्केटची. आणि तिथूनच ते खाली आलेलं होतं. खाली आलं, पुन्हा रिकवर झालं. तर 1 2 3 4 5 6 7 ट्रेडिंग सेशन झाले. मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड करते. आणि येणारं बजेट जे असणार आहे 23 जुलै रोजी, त्यामुळे मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी असणारच, उतार चढाव मार्केटमध्ये येणारच. पण मार्केट या सपोर्टला पण ब्रेक करत नाही आहे. म्हणजे मार्केटमध्ये अजूनपर्यंत विकनेस नाही आहे. जेव्हा ह्या लेवलच्या खाली ट्रेड करायला लागेल तेव्हा विकनेस येणार. असं पण होऊ शकतं, येणारे 5-7 ट्रेडिंग सेशन जे असणार मार्केट आपल्याला ह्याच रेंजमध्ये दिसू शकतं इथं साईडवेज. आणि जेव्हा बजेट होईल, मार्केटला पाहिजे एक ट्रिगर, त्यानंतर मग मार्केट इथे ब्रेकआउट देऊ शकतं आणि वरती जाऊ शकतं. मग ते जायला अगोदर पण जाऊ शकतं, सांगता येत नाही. एक प्रकारे काय, आपण प्राईजला फॉलो करतो, एक शार्प अप मूव आणि त्यानंतर प्राईजने घेतलेला हा पॉज. मार्केट पुन्हा आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू पण करू शकतं. जेव्हा मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करेल ना, तेव्हा मार्केट इथं मग डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये जाऊ शकतं. मार्केटमध्ये या ठिकाणी मग सेलिंग वाढू शकते. हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. आपण लेवलला फॉलो करायचं, ट्रेंडला फॉलो करायचं. जसं मार्केट चाललंय ना त्या पद्धतीने चालायचं आपण. समजलं ना. ऑप्शन ट्रेडिंग तर करायचीच नाही. समजलं. इक्विटीमध्ये काम करत चला. ऑप्शनमध्ये इथे बघताय, ऑप्शनमध्ये बघताच आहे आपण. जेव्हा आता 5 मिनिटांमध्ये बघू ना चार्ट, तुम्हाला समजेलच की कशा पद्धतीने इथे स्टॉप लॉस हिट होणार. तुमची एंट्री योग्य लेवलला जर एंट्री घेतली, मोठी कॅन्डल बनते, स्पाइक लागतो, स्टॉप लॉस हिट. पण तेच जर तुम्ही स्टॉकमध्ये असले, एखादा तुम्ही स्टॉक पकडलेला आहे, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करताय, ते स्टॉक वरती जात आहे परफेक्ट. एका चांगल्या लेवलला जर तुम्ही एंट्री घेतली तर स्टॉक वरती जाताना दिसतंय आपल्याला. इंडेक्स बघा खालीवर होत आहे. याच्यामध्ये जर कोणी इंट्राडेमध्ये काम करत आहे तर त्यांचे स्टॉप लॉस हिट होत जाणार आणि त्यांचं नुकसान होत जाणार. पण जी व्यक्ती स्टॉकमध्ये असते तिचं प्रॉफिट होत जाणार आहे. हा डिफरन्स असतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आणि इक्विटीमध्ये. समजलं. तर इंडेक्समध्ये काही महत्त्वाचे लेवल बघूया आता आपण 5 मिनिटांमध्ये. महत्त्वाचे सपोर्ट, महत्त्वाचे रेजिस्टन्स, ते आपण आता 5 मिनिटांमध्ये बघूया. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर हा चार्ट आपण ओपन केलेला आहे 5 मिनिटांमध्ये. हा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट आहे. आता बघा, बहुतेक जण म्हणतील इथं चार्टवरती काय झालं, मला काही समजलं नाही. बहुतेक जणांचा प्रश्न असेल मार्केटची डायरेक्शन. बहुतेक जणांचा या ठिकाणी गोंधळ होणार, हा चार्ट बनला कसा, याच्यामध्ये काहीच समजत नाही आम्हाला. बहुतेक जणांचं हे उत्तर येणारच, कारण की मार्केटमध्ये ते स्पाईक लागायचे आजच्या दिवशी. सकाळच्या वेळेला पण बघा हा स्पाईक, इथे पण बघा हा स्पाईक, त्यानंतर इथे पण बघा स्पाईक, इथे पण बघा स्पाईक, इथे पण बघा स्पाईक. अशा पद्धतीचं मार्केट होतं. मला सांगा, तुम्ही जर या ठिकाणी एंट्री घेतली, बरोबर आहे, तुम्ही म्हटले की नाही पुटमध्ये जातो मी आता, पण अचानक जर वरच्या साईडला स्पाईक लागला, स्टॉप लॉस हिट होणार. बरोबर. तुम्ही जर कॉलमध्ये एंट्री घेताय, इंट्राडेमध्ये मार्केट अचानक खाली येऊन जाणार, अशी कॅन्डल बनवणार, स्टॉप लॉस हिट तुमचा. तुम्ही म्हणणार मी पुट साईडला जातो, एक सपोर्ट ब्रेक होतोय, मी काय करतो पुट बाय करून टाकतो, मार्केट वरती जातं अचानक, तुमचा स्टॉप लॉस हिट. बरोबर. मार्केट काय करतंय, एक रेजिस्टन्स लेवलला रिजेक्शन घेत आहे, मी पुट बाय करून टाकतो, मार्केट वरती जात आहे, स्टॉप लॉस हिट. मग तुम्ही काय करणार इथे? अशा मार्केटमध्ये तुमचे लॉसेसच होणार, प्रॉफिट तुम्हाला होऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शनमध्ये जायचं नसतं. आपल्याला माहिती आहे इंट्राडेमध्ये मार्केट खालीवर होतंय, एंट्री घ्यायलाच नको, सोडून द्यायचं असतं. अशा ठिकाणी पैसा बनत नसतो, लक्षात घ्या. इथे सकाळच्या वेळेला पण आपण म्हटलो होतो लाईव्हवरती, बघा मार्केटमध्ये इथे सेलिंग होते कंटिन्यू, बरोबर आहे ना. मार्केट एक निगेटिव्ह प्राइजेक्शन या ठिकाणी बनवतं, इथेच म्हटलं होतं. मार्केट या ठिकाणी आता रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करतंय. हे स्ट्रक्चर खूप छान असतं मित्रांनो,
पण मी म्हणतो ना तुम्हाला की मार्केट सुप्रीम असतं, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. केव्हाही मार्केटमध्ये अचानक सेलिंग येऊ शकते, बाईंग येऊ शकते, सांगता येत नाही. आपलं ॲनालिसिस 100% बरोबर ठरेल असं नसतं कधी. लक्षात आलं? आपण तिथे चुकू पण शकतो. आता इथे म्हटलं आपण हे स्ट्रक्चर बनलं, पण याच्यावरती कंटिन्युएशन नाही झालं. आपण सकाळी काय म्हटलो, 24,355च्या वरती मार्केटने थांबायला पाहिजे. थांबलं तर मार्केट इथून वरती निघून जाणार, पण थांबलंच नाही. तीच कॅन्डल बघा, एक रिजेक्शन कॅन्डल बनली इथे, एक निगेटिव्ह कॅन्डल बनताना दिसली आपल्याला, आणि मार्केट ताबडतोब इथे खाली आलेलं होतं 10 मिनिटांमध्येच. हा मोठा स्पाईक होता. 5-5 मिनिटांच्या 2 कॅन्डल बनल्या आणि मार्केट पूर्णपणे या ठिकाणी काय झालं, खाली येऊन गेलेलं होतं. महत्त्वाचे सपोर्ट 24,300चा एक सपोर्ट होता, तो पण मार्केटने ब्रेक करून टाकला. मार्केट पुन्हा 24,236चा एक सपोर्ट जो होता त्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं. अशा प्रकारचं मार्केट आहे. समजा तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला वाटतंय ना, नाही इथे आहे ना अचानक स्पाईक लागतं आहे मार्केटमध्ये, तुम्ही थांबू शकतात. तुमचं एक्झिक्युशन तुम्ही थांबवलं पाहिजे. ह्या मार्केटमध्ये मी ट्रॅप होऊ शकतो, माझी रणनीती काय असली पाहिजे, मी शांत बसलं पाहिजे, हा तुमचा इथे प्लॅन असला पाहिजे. बहुतेक जण काय करतात ना, परत एंट्रीची वाट बघतात की नाही कुठेतरी एंट्री घ्यायचीच मला, कारण की ऑप्शनची एकतर सवयच लागलेली असते, ते एंट्री घेणारच. एंट्री घेतली की लॉस होणारच त्यांचे, मग त्यापासून वाचायचं असतं. त्यानंतर मार्केट बघा थांबलेलं होतं, रेंज बाउंड झालेलं होतं. आपण या ठिकाणी असं एक रेक्टँग्युलर बॉक्स पण टाकलेलं होतं बघा इथे सकाळच्या वेळेला, जेव्हा आपलं लाईव्ह चालू होतं तेव्हा. इथे मार्केट आपल्याला पुन्हा साईडवेज होताना दिसलं. या ठिकाणी सपोर्ट घ्यायचं 24,236 वरती. इथे पण काय झालं, आपण म्हटलं होतं की जर या रेंजच्या बाहेर गेलं मार्केट वरती जाणार किंवा सपोर्ट ब्रेक केला तर खाली जाणार. दोन्ही बाजूने मार्केटने ट्रॅप केलं. इथे पण बघा ब्रेकआउट दिला होता, फेल झाला, बरोबर ना. मार्केटने काय केलं, एका रेजिस्टन्स लेवलपासून मोठी कॅन्डल तयार केली इथे. आता कोणी म्हणत असेल ना की इथे ब्रेकआउटच मिळेल, मी ब्रेकआउटमध्ये कॉल बाय करतो. बघा हा मोठा स्पाईक स्टॉपला हिट करून टाकतो. बरं ते झालं. त्यानंतर मग हा सपोर्ट ब्रेक होतोय, बरोबर ना. सपोर्ट ब्रेक होतोय. बहुतेक जण म्हणणार ही मोठी कॅन्डल बनते, याचा अर्थ इथे सेलिंग जास्तच येणार, मी काय करतो पुट बाय करून टाकतो. पुट बाय केला काय होणार हो, मार्केट पुन्हा त्याच रेंजमध्ये येतंय, म्हणजे हा रेजिस्टन्स पार करून पुन्हा आतमध्ये शिरतंय मार्केट, म्हणजे तिथे पण त्यांचा स्टॉप लॉस हिट झाला. अशा पद्धतीने मग इथं काय होत असतं, लॉसेस होत असतात. मार्केट या ठिकाणी काय असतं, कन्फ्यूज करणारं असतं, लक्षात घ्या. आता ही जी ॲक्टिव्हिटी झाली ह्या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी झाली यामध्ये बघा बहुतेक जणांची स्टॉप लॉस हिट झालेली असणार आजच्या दिवशी. तर म्हणजे ही जी लेवल ब्रेक झाली ना नंतर इथून तुम्हाला लक्षात येईल, मार्केट जेव्हा वरती गेलं इथून, मग या ठिकाणी ते स्मूथली वरती जायला लागलं होतं अशा पद्धतीने. पण इथे पण वेळ घालवला मार्केटने, पाहिजे तशी मोमेंटम मार्केटमध्ये इथे नव्हती. मग लक्षात आलं तुम्हाला. तर अशा वेळेला काय करायचं असतं, मग ऑप्शन ट्रेडिंग तर करायचंच नाही, आणि जे करत असतात ना त्यांनी थांबलं पाहिजे की नाही मी अशा मार्केटमध्ये ट्रॅप होऊ शकतो, ट्रेडिंग नाही केलेली बरी, माझा जो पैसा असतो ना मी त्याला सेव्ह केला पाहिजे. इथे इंडेक्सने पुन्हा आपल्या लेवल जे आहेत ते गेन केल्या, म्हणजे जे महत्त्वाचे हर्डल होते पुन्हा पार करून टाकले. जसं 24,300 लेवल ही महत्त्वाची आहे, रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सच्या वरती थांबलं पण मार्केट इथे, नंतर रिकवर झालं, पुन्हा ह्या लेवलच्या वरती क्लोज आलाच, 24,300च्या वरती मार्केटचा क्लोज आलाच. म्हणजे ही मार्केटमध्ये काय झाली, रिकव्हरी झाली. पण तुम्ही जेव्हा काम करतात ना इंट्राडेमध्ये, थांबलं पाहिजे. अशा मार्केटमध्ये ना स्टॉप लॉस हिट होत असतात खूप. मग या सर्व गोष्टींमधून तुम्हाला काय समजतंय की इंट्राडेमध्ये काम करायला नको, केलं तर स्टॉप लॉस हिट होतील. त्यापेक्षा स्टॉक पकडले, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केली की पैसा बनेल आपला. हे आपण इंडेक्सची डायरेक्शन बघत असतो फक्त, ठीक आहे ना. या गोष्टी समजताय सर्वांना माझ्या मते. मग आता इंडेक्ससाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, आपण प्रत्येक दिवसाला जे ॲनालिसिस करतोय ना त्याच लेवल आपल्यासाठी काम करत आहे. बघा लाईव्हमध्ये मी तुमच्यासोबत असतो, तुमच्यासमोर मला जर लेवलची गरज पडली तर मी ड्रॉ करत असतो, नाही तर लेवल त्याच आहे बघा, त्याच आपल्यासाठी इथे काम करतात. तुम्ही बघताय प्रत्येक दिवसाला कोणतीही नवीन लेवल नाही आहे. 24,300, 24,236, 24,355, 24,384, 24,400 ह्या लेवल त्याच आहे, त्याच लेवल आपल्यासाठी पूर्ण काम करणार आहे. आता जसं इथे फ्लॅट ओपन झाला इंडेक्ससाठी रेजिस्टन्स कोणता, 24,355 ही लेवल मार्केटसाठी काय असणार आहे, उद्या रेजिस्टन्स असणार आहे. हे जे मार्केट इथे रिकवर झालेलं आहे, इथं मार्केट काय वरती गेलेलं होतं, इथे शेवटची बनणारी कॅन्डल पण बघा, इथे रिजेक्शन कॅन्डल बनली, म्हणजे हा एक रेजिस्टन्स होता. जेव्हा मार्केट ह्या रेजिस्टन्सच्या वरती थांबायला लागेल, इथून मार्केट वरती पण जाऊ शकतं. आणि आपण जो ऑप्शन चाईन डाटा बघितला होता त्यामध्ये आपल्याला काय दिसलं, आजच्या दिवशी कॉल रायटिंग जास्त झालेली होती, कारण की आज होता एक्सपायरीचा दिवस, ठीक आहे ना. एक्सपायरीच्या दिवसामध्ये असं होत असतं, मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग येणार किंवा मार्केटमध्ये सेलिंग जास्त येणार, अशा गोष्टी मार्केटमध्ये एक्सपायरीच्या दिवशी होत असतात, ठीक आहे ना. उद्याच्या दिवशी आपल्याला समजेल की मार्केट ह्या लेवलच्या वरती थांबतंय का,
त्या ठिकाणावरून ते ट्रेंडिंग मूव देत आहे का उद्याच्या दिवशी आपल्याला परफेक्ट समजणार. ठीक आहे. आणि 24,400 अशी लेवल आहे, एक रेजिस्टन्स लेवल आहे. त्याच्यावरती मार्केट जर थांबायला लागलं तर मार्केट वरच्या लेवल दाखवू शकतं आपल्याला 24,500 आणि 24,500च्या वरती पण. या रेजिस्टन्स लेवल आपल्यासाठी केव्हा काम करणार आहे, जेव्हा मार्केट इथं फ्लॅट ओपन होणार आहे. आता जर जास्त गॅप अप झालं ओपन, पुन्हा 24,400 वरती ओपन जर झालं तर मग ह्या लेवल ज्या असतात ना, ज्या पण रेजिस्टन्स होत्या मार्केटसाठी, त्यानंतर सपोर्टचं काम करतात. 24,355 ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्स. पण जर मार्केट 24,400 वरती जर ओपन होत असेल आणि मार्केट जर खाली आलं तर ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत असते. लक्षात घ्या, ही लेवल आपल्यासाठी काय करणार, सपोर्टचं काम करणार. मग मार्केट येतं काय वेळेला इथे हा गॅप फिल करतं, गॅप फिल करून सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जात असतं. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी अशा लेवलवरती होताना दिसते आपल्याला. काही वेळेला जर निगेटिव्हच असेल तर ह्या सपोर्टला पण ब्रेक करतं, निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत खाली येत असतं मार्केट. त्यामुळे ही प्रत्येक लेवल जी आपण ड्रॉ केलेली असते ती आपल्यासाठी असते महत्त्वाची. त्या लेवलच्या वरती मार्केटने थांबणं गरजेचं असतं, तेव्हा मार्केट कुठं ट्रेंडिंग होत असतं. नाहीतर काय, फ्लॅट ओपन झालं आहे, रेजिस्टन्स लेवलला गेलं, पुन्हा तिथे शॉर्ट झालं, पुन्हा खाली आलं, पुन्हा हा सपोर्ट आहे महत्त्वाचा, याला पण ब्रेक केलं, निगेटिव्ह प्रायजेक्शन, पुन्हा खाली आलं, अशा पद्धतीचं मग मार्केटचा ट्रेंड इथे काय होत असतो, निगेटिव्ह. जे मागचे आपले ॲनालिसिस झाले त्यामध्ये पण मी खूप वेळेला तुम्हाला सांगितलं पण की 24,300 मार्केटसाठी एक सपोर्ट आहे. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार आहे. ती प्रत्येक वेळेला काम करत जाते बघा. जसं ही लेवल रेजिस्टन्स, इथे रिजेक्शन आलं, पुन्हा हीच लेवल आपल्यासाठी काय बनली, सपोर्ट. प्रत्येक वेळेला येऊन मार्केट इथं थांबतंय, त्याच लेवल आपल्यासाठी कामी येत आहे बघा. मग उद्यासाठी पण ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाचीच असणार आहे. गॅप अप झालं किंवा फ्लॅट झालं ओपन तर 24,300 मार्केटसाठी एक सपोर्टच असणार आहे. हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल इंट्राडेमध्ये मार्केट इथं वीक होणार. त्यानंतरचा सपोर्ट ही एक लेवल 24,236 ही लेवल अजून पण आपल्यासाठी सपोर्टचंच काम करेल. ही एक लेवल 24,300 आणि 24,236 या लेवल आपल्यासाठी सपोर्टचंच काम करणार आहे. ठीक आहे ना. आणि खाली जो सपोर्ट असणार आहे स्ट्रॉंग 24,174 आपण डेलीमध्ये बघतोय ना 24,174 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे प्रत्येक वेळेला काय मार्केट येतं आहे बरोबर, इथून बाउन्स घेत आहे, म्हणजे इथे बनणारी जी कॅन्डल आहे अशी तयार होते बघा, तिला शॅडो बनते. आजची पण कॅन्डल बघा अशी बनली नाही, ते तिला अशी शॅडो बनली. अशा पद्धतीची मार्केट याच्या खाली जायला नको. जर मार्केटचा क्लोज या लेवलच्या खाली यायला लागला, त्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं तर मग मार्केटमध्ये विकनेस येणार. समजलं. ट्रेंडला फॉलो करत चालायचं, लेवल बघायच्या. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी कोणत्या लेवलवरती काय होते हेच आपल्याला चार्टवरती समजून घ्यायचं असतं आणि त्यानुसार काम करायचं. समजलं या सर्व गोष्टी तुम्हाला. आणि जेव्हा पण काम करा स्टॉपलॉसचा वापर करत चला. ठीक आहे. ऑप्शनमध्ये जर की नाही मी ऑप्शन ट्रेडिंग केलंच पाहिजे, मला तर इक्विटीमध्ये काम करायचंच नाही, करायचं असेल तर मग स्टॉपलॉस लावत चला. मार्केट काय आपल्या पद्धतीने जाणार नाही, ते कुठेही जाऊ शकतं. आणि आपण जर मार्केटमध्ये चुकलो तर मग आपले लॉसेस कमी होतील. माझा जर स्टॉपलॉस 15 पॉईंटचा बनतो आहे निफ्टीमध्ये किंवा 10 पॉईंटचा बनतो आहे तर माझा लॉस छोटा होणार आहे, ते मला माहीत आहे. समजलं. पण मी जर तो स्टॉपलॉस लावला नाही, मार्केटमध्ये थांबून राहिलो की नाही हे मार्केट आहे ना आता रिव्हर्स होईल, ते होत नाही, ते खाली खाली येत जातं, दुसऱ्या दिवशी पण खाली जातं. तुम्ही त्या ऑप्शनला ओव्हरनाईटमध्ये होल्ड करतात बरोबर ना. होल्ड केलं की नुकसान तुमचं वाढत चालतं आणि त्या ऑप्शनमध्ये असलेली टाईम व्हॅल्यू ती प्रत्येक दिवसाला डिके होत जाणार, त्यामुळे तुम्हाला तिथे लॉसच होणार आहे. त्यामुळे सिस्टममध्ये तुम्ही स्टॉपलॉस लावूनच द्यायचा आणि त्यानंतरच काम करायचं. इक्विटीमध्ये कोणी करत असेल इंट्राडे तर त्यामध्ये पण स्टॉपलॉस लावायचा, रिस्क रिवॉर्ड असतो त्याला फॉलो करायचं. इंट्राडेमध्ये एखादा इंडेक्स किंवा स्टॉक जो असतो तो ट्रेंडिंग राहीलच असं नाही आहे, त्याच्यामध्ये अपसाईड डाऊनसाईड मूव्ह येणार. पण आपली रिस्क किती, मी किती रिस्क मार्केटमध्ये घेऊ शकतो. समजा 10 रुपयांचा एसेल बनतोय तर मला 10 रुपयांचं प्रॉफिट येतं, आपण एक्झिट केलं पाहिजे किंवा त्याला मग ट्रेल केलं पाहिजे. पण स्टॉपलॉस लावायचं नाही हे चुकीचं ठरेल. स्टॉपलॉस लावून काम करत चला इंट्राडेमध्ये. समजलं. तर माझ्या मते निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.